पिकूला कालपासूनच बरं नव्हतं म्हणून आज तिला डॉक्टरकडे न्यायचं आहे. म्हणून सकाळीच उठलो आणि तयारीला लागलो. नमस्कार मंडळी, मी सवी. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कॅनडा व्लॉग्स या चॅनलवरती. आमची तयारी झाल्यावर पिकूलाही रेडी केलं आणि थेट डॉक्टरकडे पोहोचलो. डॉक्टरनी काही काळजीचं कारण नाही असं सांगितल्यावर जरा बरं वाटलं. आज वातावरणही खूप छान होतं. हलकंसं ऊन, थोडीशी थंड हवा आणि सगळीकडे त्या हिरव्या पिवळ्या रंगात रंगलेली ती झाडे आणि त्यात पिकूला आज हसताना खेळताना पाहिलं तर दिवस खूप छान जातोय असं वाटलं. तो गार वारा आणि उबदार ऊन याचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन होता आज. त्यानंतर बस पकडून डायरेक्ट घरी आलो. आल्या आल्या कामाला लागलो. सगळ्यात आधी पिकूचा ड्रेसर लावायला घेतला. तिला आता न होणारे कपडे वेगळे काढायचे होते. एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, सॉक्स, वेगवेगळे कपडे, रिबिन्स व्यवस्थित लावलं की वेळच्या वेळी सगळं काही व्यवस्थित मिळतं. खूप दिवसांपासून कढी खायची इच्छा होती म्हणून आज फक्त डाळ खिचडी आणि कढी बनवली आणि पिकू झोपली होती त्यामुळे मला गरमागरम खायलाही मिळाली. आमच्या पिका मॅडमची झोप झाल्यावरती आम्ही घरभर पळायला लागलो. पिकू रांगायला लागल्यापासून एका जागेवर बिलकुल थांबत नाही, पण भारी वाटतं तिला पाहून. संध्याकाळी पुन्हा आम्ही जरा लॉबीमध्ये खाली फिरायला आलो. पिकूचे क्यूट क्यूट फोटोज काढले. तुषार घरी आल्यानंतर बाप लेकीने मस्त डान्स केला आणि पिकू, मी, तुषार हा टाईम खूप एन्जॉय करतो. मी पूजेची तयारी करत होते तोपर्यंत पिकूला आजीच्या सांगावर खेळायचं होतं. बिलकुलही खाली उतरायला तयार नव्हती ती. दोघींच्या छान गप्पा चालल्या होत्या. तोपर्यंत मी आहे त्या सामानात जमेल तशी छोटीशी आपली धनत्रयोदशीची पूजा मांडून घेतली. घरात दिवे लावले. सगळ्यांनी बाप्पाला नमस्कार केला आणि त्या दिव्यांच्या प्रकाशात घर कसं एकदम उजळून गेलं. कधी कधी खरंच भारतातल्या दिवाळीची खूप आठवण येते, पण असो. आणि हे आहेत आज काढलेले क्यूट क्यूट फोटो. चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.